हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ना. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे फ्रॉम आज आमच्या दोघांकडून सुद्धा. आज आहे 14 फेब्रुवारी आणि आज काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे, म्हणून मग आज आम्ही चाललो आहे बाहेर. आणि इवन आज सॅटर्डे आहे, सुट्टी पण आहे, म्हणून मग आम्ही प्लॅन केला की आपण बाहेर जाऊया. लास्ट इयर आम्ही नव्हतो गेलो बिकॉज ऑफिस होतं 14 फेबला, बट आज सुट्टी असल्यामुळे आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला. बट कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये समजेलच, सो व्लॉग तुम्ही नक्की बघा. तर चला आता मी निघतो. ॲक्च्युली ॲज युजल आम्हाला निघायला लेट झालेला आहे. निघायचं होतं 9पर्यंत आणि आता वाजले 9:45 समथिंग काहीतरी. सो चला आता आम्ही निघतो आणि डिरेक्टली मी आता तुम्हाला आम्ही जिथे चाललं तिथे गेल्यावरच भेटीन. तिथे गेल्यावरच आपण बोलूया. सो चलो, लेट्स गो. A few moments later. कुठे गेली बॉगनमुळे? हाय, ती पण पडली. सो गाईज, फायनली आम्ही पोचलेलो आहोत माथेरानला, जी आमची फर्स्ट लग्नाच्या आधीची ट्रिप होती त्याच प्लेसवरती. गाव आहे माझा. सो चला आता पहिले आम्ही चेक इन करतो, मग नंतर भेटतो. आम्ही इथे दस्तुरी पॉईंटला आम्ही बसून डायरेक्ट नॉनस्टॉप गाडी पार्क केल्यात. आता आम्ही चाललोय आतमध्ये. सो चला, लेट्स गो. नाही ठेवून द्या तरी. सो गाईज, फायनली दिस प्लेस, दिस मॅन. सो आम्ही तिथे फोटो वगैरे काढले. हे आत्ता लावले, लास्ट आपण आले तेव्हा नव्हतं होतं. मी नव्हतं बघितलं तेव्हा. मी एक्सायटेड होते ना, जेव्हा मी पहिल्यांदा फिरायला आले होतो कुठेतरी, म्हणून मी आजूबाजूचं काय नव्हतं बघितलं. मी फक्त ह्यांना बघितलं होतं. सॉरी, जोरात बोलले. सो चला आता आम्ही पहिले बघतो हॉटेलपर्यंत कसं जायचं. घोडा तर आम्ही घेणार नाही आहोत कारण ते खूप कॉस्टली पडतं, म्हणून मग चलो. हां, ई रिक्षा लक्षात ठेवा, या प्रत्येक सुविधांचे अधिक दर निश्चित आहेत. वेळापत्रक आणि अधिक माहितीसाठी नगर परिषद. सो गाईज, आम्ही नाही घोडे घेतला, इवन नाही ई रिक्षा घेतली, आणि अजून काय काय असेल इथे आम्ही काहीच नाही. आम्ही चालत चाललोय कारण तिथे एक दादा होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की ई रिक्षा कराल तर तुम्हाला तुमचे 3 तास ह्याच्यातच जातील. ट्रेनचं पण टायमिंग फिक्स असतं, त्या टायमाच्या आधी आम्ही आमच्या हॉटेलला पोचू शकतो. म्हणून मग ते दादा बोलले की तुम्ही चालतच जातेच तुमच्यासाठी बेटर आहे. म्हणून मग आम्ही विचार केला की ठीक आहे, चालत जाऊया. घोड्यावर बसायची एवढी काय एक्साइटमेंट नाही आहे, कारण लास्ट टाईम आलं होतं तेव्हा बसलं होतं. असं काय वाटत नाही की घोड्यावर बसूया. चला, चालत हॉटेलला. ते पण ब्लॉगर आहेत समोर. चला. बाबा मी काय नाही केलं, सॉरी. ट्रॅकवर येऊन ते गाणी असं आठवतं, हम जो चलने लगे. ट्रॅक्स बघून एक आठवण येते की ते सॉन्ग आहे ना, हम जो चलने लगे. सो आम्ही तिथे विचारलं ॲक्च्युली की कसं जायचं वगैरे. आम्ही तिथे एका पर्सनला विचारलं की कुठून कसं जायचं. तर आता अमन लॉज स्टेशनला आम्ही थांबलो, म्हणजे चालतोय, आणि आम्ही आता पटरीवरनं चाललो. लास्ट टाईम आम्ही डिरेक्टली घोड्यावरनं गेलो होतो, बट आता आम्ही
पटरीवरनं झालं. हा भाई धुळे तर आम्हाला 10-15 मिनिटाचा रोड आहे चालायला. त्या लिंबूवाल्या दादानी सांगितलं आम्हाला. सो चला, जिथे जाऊ तिथे दीक्षा आमच्या सोबत असतेच. आम्ही दीक्षा ला 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 ला. वगैरे सगळं आहे आलं माउंटेन व्ह्यू वगैरे सगळं बुकिंग केली नाही का कुठला होता. सो गाईज, आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्ही इथे राहिलो होतो अदामोला. बेस्ट प्लेस होती, बट यावेळेस आम्ही जरा वेगळं काहीतरी बघणार आहोत. इथे बघ मॅप आहे इथे. गाईज, आम्ही हे एकदम कोपऱ्यात हॉटेल बघ. कसं वाटतंय? मी ट्रेकिंगला आलो, मला काय नाही. माझी वाट लागली चालत चालत. मला नव्हतं माहिती की हे एवढं लांब आहे, म्हणजे आतमध्ये आहे खरं तर. म्हणजे जसं की मी मगाशी बोलले की आम्हाला दादा बोलला की तुम्ही काही टॅक्सी वगैरे करू नका, सॉरी हा, ई पण ते रिक्षा. ठीक आहे, ते 2 तास तिकडे ई रिक्षाला थांबण्यापेक्षा हां आम्ही पाऊण तासात 1 तासात पोहोचलो. पाऊण तास. हां, तो बोलला ते ठीक होतं, पण हे एवढं चालायला लागतं ते माहीत नव्हतं, कारण एवढं आतमध्ये आहे हे माहीत नव्हतं. बट ठीक आहे, चाललं त्याचं जरासं काहीतरी चांगलं वाटतंय, कारण आणि वाटतंय मेन रेल्वे स्टेशन पासून पण तरी पण 20 मिनिटावरती. हां एक्झॅक्टली. पण ट्रेननी जर अलेक्झांडर बुक केलंय, यू नीड टू वॉक फॉर 20 मिनिट्स ॲटलिस्ट. काहीही झालं तरी तुम्हाला चालायचंच आहे जर तुम्हाला अलेक्झांडरला यायचं आहे. ठीक आहे, चांगलं तर वाटतंय, कारण आता आम्ही सावलीत चालतोय म्हणून जरा चांगलं वाटतंय. थकलो आहे मी तर थकले, कारण मला चालायची सवय नाही. मला तरी नाही चालायची यांना सवय, मला तरी चालायची सवय नाही. बट चांगलं वाटतंय कारण चांगल्या हॉटेलला जायचं आहे. सो चला आता आम्ही रस्ता संपला. एक्झॅक्टली रस्ता संपत नाही आहे, संपत नाही आहे. संपला का? आणि हा पॉइंट आहे. जसं मालदीवला जाऊन आम्ही गोंगाट घालत होतो आणि तिथे फुल शांतता होती, तसंच इथे पण आम्ही येऊन गोंगाट घालतो इथं जर आणि माकडाने नेला शांतता आहे. चला चला बाय. लावलं ते नाही, त्यांचंच आहे, अलेक्झांडरचंच आहे. त्या साईडला दाखवतोय तो पॉइंट आहे काय? नाही, रिसॉर्ट पुढे असेल रिसॉर्ट. हे पण त्यांचंच आहे, कारण ऑनलाईन हे असं दाखवत होते. चला पडत नाही. पोलीस स्टेशन पासून पण हे आय थिंक सो 5-10 मिनिटावरती आतमध्ये आहे. शांतता. कोपऱ्यात आहे. आपल्याला मोस्टली शांततेचेच प्लेस भेटतात, म्हणजे तेच पाहिजे असतं आणि इवन भेटतात सुद्धा. आता मला नव्हतं माहिती हे एवढ्या आतमध्ये असतं. चल चल, स्लो नको. चला चला. मला टेंट नाही आवडत. बरं नाही येत. रात्रीसाठी हां, बाराला टेंट नाही घेतला. घरी गेली असती संध्याकाळी. टेंट मी आणला असतं इथं, तर मग आजूबाजूला कोण राहायचं. म्हणून मला नाही आवडत टेंट. मला माहिती आहे असं होती. त्याला चढेपर्यंत अजून अर्धा तास लागेल. सो वेलकम टू आवर रूम. सो
आणि ॲक्च्युली हा रूम विंटेज टाईप आहे, पण त्यांनी इथे असं छान झाड असं दिलं आहे, वरती झुंबर, जास्त लाईटसुद्धा नाही आहेत, एकच फॅन, AC, चेअर. दिस मिरर इज बेस्ट. आणि मग बाथरूम ते लाकडाच आहे का, डोर सुद्धा लाकडाचं आहे. आणि रूमपेक्षा बाथरूममध्ये जरा घाण जास्त वाटते. सो हे आहे बाथरूम. आणि बाहेरचा व्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल आमच्या रूमच्या बाहेर. असं छान असा मोठा असा रूम आहे आमचा, जे मला कधीपासून इथे यायचं होतं. म्हणजे मी जेव्हा इन्स्टा स्क्रोल वगैरे करायची तेव्हा मला ह्या रूम्सची किंवा हॉटेल्सची ॲड यायची. सो माझी इच्छा होती की मला ह्या रूममध्ये स्टे करायचा आहे. आणि येस, आज फायनली चांगल्या दिवशी आम्ही इथे आलेलो आहोत. ते असं म्हणतात ना, मनापासून काही इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होते, जर आपण टाईम दिला तर, विश्वास ठेवला तर. सो त्याच प्रकारे मी पेशन्स ठेवले आणि आज मी या रूममध्ये आहे. थँक्स टू यू, थँक्स टू माझा नवरा टाळा पकड की त्यांच्यामुळे आज मला इथे स्टे करायला भेटतोय. सो येस, आता आम्ही जातो जेवायला, कारण अजून जेवण बाकी आहे. इथे काहीतरी लंच टाईम 1:30 ते 3 असं काहीतरी आहे. सो चला आता आम्ही जातो जेवायला. तर लेट्स गो. सो गाईज, हां ह्याच्या मागे खिडकी आहे. हां, मागे बटणं आहेत. सो गाईज, आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता चाललो आहे जेवायला, कारण 3:30पर्यंतच जेवण आहे. आणि आता वाजलेत 2, म्हणून मग आम्ही पटकन जेवायला जातो. चला. छूने से तेरे हाँ तेरे फिकीर तो को रंग लगे. So this is tent, sorry, not a camp, this is tent. हेलो हँडसम. मला वाईट वाटते दोघांसाठी हां, टेंटमध्ये राहणार. आपल्याला जमणारच नाही टेंट. इच्छा घेऊन आलं. हां, खरं. टेंट कुठं दिला आहे? भैयांच्या बाजूला आपला बंगला आहे. सो गाईज, इथे आमचे रूम्स आहेत या याच्यामध्ये. सो थोडंसं फ्रेश वगैरे झालं आणि आता आम्ही जरा जातो पेटपूजा करायला. लोक आले. हां, रात्री तर अजून इथे बघ, हे लाईव्ह म्युझिक इथे असेल. आपल्याला बरं आहे, समोरच आहे. तिथं उभं राहून बघूया. हां, तिथे आमचं. आणि इथे लाईव्ह म्युझिक आहे आज फॉर अ व्हॅलेंटाईन डे. हां, मूवी पण आहे. मूवी नाईटसुद्धा आहे. खूप सारे इथे इव्हेंट आहेत आजच्या दिवशी. सो चला, आता आम्ही पहिले तिथे खाली जेवायला वाटतं असं वाटतं. इथेच आहे का? हां, इथेच आहे. सो गाईज, आम्ही आता चाललो जेवायला, कारण आम्ही सकाळी नाश्ता केला, त्यानंतर आम्ही कुठे स्टॉप नव्हता घेतला खाण्यासाठी ॲक्च्युली. सो आता आम्ही जातो, पहिले खातो. खडबडीत झोपायला लागलं असतं. सो चला, आता पहिले आम्ही जेवून घेतो, मग नंतर आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. तर चला. मला दे. अलेक्झांडर स्टीलची दाटा. कारण हे फॉरेस्ट रिसॉर्ट आहे, असू शकतं ना. मग लाकडाची झालं पाहिजे.
बॅम्बू मेड डिशेस. काका ठीक आहे. तुम्हाला लोणचं छे, एवढं लांब लोणचं काय लावलं? अजिबात नाही. सलाड घे ना जरासं. बस. जिन्नी असेल तर सगळं खायचं. स्मेल्स गुड. पापड नको. चपाती 2 प्लीज. बघू कशी धावतात. फ्लावर दे. तेच एक आता जे काही आहे तेच आहे. आणि ते बस झालं. तिखट नको. घे. ढोकळा हां ऑब्विसली एक चांगली गोष्ट केली. दे अजून जरासं. बस मिरची सगळं तुम्हाला बस. मिरच्याच तर पाहिजे. भात नंतर राईस बीस नंतर घे. हे काय आहे? कस्टर्ड नंतर घे. घ्यायचं घेऊन येते मी. ते हे आहे. हां छास आहे ते. तुमची देते का माझी देते? माझी देते. तू खा तर. हळू का? थँक्यू. कट बदल मला नको. ए हावऱ्या संपला आता नाही देणार. चल तिकडे. चल. चला. सगळ्याच आमचं जेवण झालं. जास्त काही नाही जेवलो. भूक लागली होती पण ठीक होतं जेवण. असं काय एवढं खास नव्हतं. चपाती खाल्ली. चपाती होती तुम्ही बघितलंच असेल तर मी तर चपातीच खाल्ली. सॅलड खाल्लं, थोडीशी भाजी आणि ताक होतं. छास होता आय मीन. ते प्यायलं. सो बरं वाटलं ते पिऊन. कारण गरमी आहे. एवढी पण गरमी नाही आहे पण आहे. सो आता आम्ही इथे खेळतो आहे. याला काय बोलतात? आर्चरी मला माहीत नाही. सो हे आर्चरी. इथे भरपूर सारे गेम्स आहेत. ते आता आम्ही खेळतो. सो ओ नाईस नाईस. वेल डन. एकच का दिलं त्यांनी? दुसरं असेल. इथे बॅडमिंटन खेळायला सुद्धा आहे. आपको तो पता है ये निशाना किस पे लगाना है. यू नो व्हेरी वेल. आपल्याकडे भरपूर माणसं आहेत निशाणा लावायला. घेऊन जाऊया पनवेलला. बरोबर लागेल त्यांच्या. आणि ज्यांना लागायचंय त्यांना. थांबा मला साईडला होऊ दे. वेल डन. आता मी आय विल ट्राय. आयुष्यात पहिल्यांदा कर. सांगितलं तसं कर. तिथे नाही. हां खेच मागे. हात सरळ राहिला पाहिजे तो. खेच अजून. खेच. हा शोल्डर मागे अजून.
खेच तोंडावरून खेच तोंडापर्यंत नेम. जमतंय म्हणजे मी अजून पडला पण नाहीये. निशाणा मारू शकते लोकांवरती सुद्धा. गाईज मारशील माझ्या. सो गाईज स्क्रीनशॉट निघाला. 3:10 झाले. आम्ही आलो रूमवरती आणि आता आम्ही एक प्रोग्राम करतोय गोळ्यांचा, ज्या आम्ही घेऊन आलो. कारण आम्ही कालच डॉक्टरकडे जाऊन आलो, कारण आम्हाला यायचं होतं म्हणून आम्ही सेफ साईड काल डॉक्टरकडे जाऊन आलो. तर आता आम्ही गोळ्यांचा प्रोग्राम करतो. 1 तेरा 1 मेरा, दोघांचाही आमचा प्रॉब्लेम सेमच झाला आहे. सो आम्ही दोघं गोळ्या वाटून खातोय. फोडा ना यार. 2 तेरा 1 मेरा. हो जा तिकडे. ही माझी नाही आहे. ती याच्यावर जे हा काढू नको. अरे माझी दोघांच्या त्या एक गोळे आहेत त्या. हे कुठे त्यातच आहे. चल नाही आहे. काय काय बेबी वाट लागली. और 1 तेरा 13 1 13 2 हा. मेरा 1. मला एक डॉक्टरने एक्स्ट्रा दिली आहे ही वाली. यार फक्त माझंच नाही ना. हा मग यायला लागेल. खतम हो गया. आता घरी जायला लागेल. 13 2 मेरा 2 13 3. दोघांच्या. आम्ही मोदी क्लिनिकला गेलो होतो. एक राहिले. गोळ्यांचे कलर पण बघ. भगवा तांबडा पांढरा रस्सा. एक्झॅक्टली. फॅन लावू का आपल्याकडून पैसे घेतले पण एसी नाही झालं. ॲक्च्युली आमच्या एसीचा प्रॉब्लेम झाला आहे. तो कूलच नाही होत आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही होत आहे. नाहीच होत आहे. आणि दलिंदर फॅन बंद करून दिलाय. ठीक आहे आपण चेंज करू. ओके फॅन लावतो. या. सो इथली बटणं पण तुम्ही बघू शकता, जरा विंटेज टाईप आहेत. पहिलेच्या काळात अशीच बटणं होती. आम्ही चाललो ट्रेकिंगला.